बीड जिल्ह्यातील बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे। खटल्यातील आरोपी वाल्मिक कराड यांनी बीड न्यायालयामध्ये खटल्यातून वगळण्याचा म्हणजे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केले। त्यामुळे वादाचं कोणतं नवं वादळ जे आहे ते उठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात केलेल्या या अर्जाला सरकारी पक्षाकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे। बघूयात याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। वाल्मिक कराडचं तो मी नव्हेच, खटल्यातून वगळण्यासाठी बीड कोर्टात अर्ज। देशमुख हत्या प्रकरणात आपला संबंध नसल्याचा दावा। संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला आता धक्कादायक वळण लागले। या हत्या प्रकरणात पहिल्यापासून चर्चेत असलेला आरोपी वाल्मिक कराडनं तो मी नव्हेच असा नवा दावा कोर्टात केलाय। हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या विरोधात पुरावे नाहीत असा दावा वाल्मिक कराडनं केलाय। तसंच या हत्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करत वाल्मिक कराडच्या वकिलानं बीड न्यायालयात खटल्यातून वगळण्याचा म्हणजेच डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलंय। दरम्यान आरोपींविरोधात पुरावे अजून निश्चित झाले नाहीत, त्यामुळे न्यायालयानं अर्जावरील निर्णय राखून ठेवलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। मात्र वाल्मिक कराडच्या सुटकेच्या या मागणीला सरकारी वकिलांनी विरोध केलाय। वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिक तर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। या सुनावणीला मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील न्यायालयात हजर होते, ज्याचा काही संबंधच नाही असा अर्ज ऐकून कोर्टात बसणंही अवघड झालं अशी भावना त्यांनी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जाबद्दल बोलून दाखवली। यांना आरोपींना वाचवण्यासाठी एवढी मोठी फौज उभा झालेली आहे। जर ह्याच्यात संबंध नसता तर हे दिसलं असतं कुठंतरी, ह्याच्यात विसंगती दिसली असती। अशी कुठं विसंगती दिसत नाही। पुढं काय नाही, पुढं आता 24 तारखेला ज्यावेळेस सुनावणी आहे त्या सुनावणी दरम्यान आम्ही सुनावणीच्या वेळेस प्रत्यक्ष हजर राहू आणि पुढची काय दिशा आहे, पुढं काय होतं हे आम्ही पाहू। आजच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा तो व्हिडिओही कोर्टात सादर केला। या व्हिडिओ नंतर वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ, जो सीआयडीच्या मते तपासांती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये। संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आरोपी वाल्मिक कराडला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीये। मात्र अटक झाल्यापासून या प्रकरणातून वेगळं ठेवण्याचा आणि बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न वाल्मिक कराड करून सातत्यानं केला जातोय। त्याच्या या सुटकेच्या धडपडीचा पुढचा अंक आजच्या सुनावणीत बघायला मिळाला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वगळण्यासाठी वाल्मिकच्या वकिलांनी टाकलेला डाव खरंच पथ्यावर पडतो की वाल्मिकला अडचणीत आणतो हे आता पुढच्या सुनावणीतच स्पष्ट होईल। ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।